धरणगावमध्ये भेसळयुक्त कृत्रिम दूध प्रकरण उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे। नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळ माफियांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेत धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात सोमनाथ आनंद मारी वय 32 राहणार भवरखेडा तालुका धरणगाव याच्यावर कृत्रिम दूध तयार करून विक्री केल्याचा आरोप आहे। तपासादरम्यान दुधातील फॅटचे प्रमाण कृत्रिमरित्या वाढवून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी विक्री केली जात असल्याचे समोर आले। अन्न सुरक्षा अधिकारी आकाश कैलास बोराडे यांच्या तक्रारीवरून अन्न सुरक्षा व मानके अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। विशेष म्हणजे यापूर्वी कारवाई होऊनही संशयिताने हा गोरखधंदा पुन्हा सुरू केल्याची माहिती तपासात समोर आली आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून भेसळ माफियांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होते। पुढील तपास धरणगाव पोलीस करते। दाखवते ताईला। हे झालं दूध आणि हा काय करतो मग नंतर त्या कॅन मध्ये टाकतो। आता बघा हे ह्याच्यात काही वाटते का फरक? आणि हे असं तो तयार करून जवळपास दररोज 25 कॅन असं सकाळी एक 10-11 संध्याकाळी एक 10-12 असं तो करतो।